नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद। तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे। हे जान, इतकी डिस्पिरेट झालीस का तुम्हाला भेटण्यासाठी? आय एम ऑन द वे डिअर, तो बोलला। पण त्याचा आवाज ऐकूनच तिला बरं वाटलं, म्हणजे त्याला काहीच झालं नव्हतं। खुश झाली ती, आणि आता ती त्याला काहीच होऊ देणार नव्हती। पण ती खुशी कदाचित थोड्या वेळासाठीच असावी, कारण ती बोलतच होती की मीत ऐका, मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे। तुम्ही ऐकताय ना मीत? ती पुढे काही बोलणार इतक्यात गोळी झाडल्याचा आवाज झाला आणि समोर नीरव शांतता पसरली। मीत, तुम्ही आहात ना? मीत, तिचे शब्द हवेतच विरले, कारण समोरून त्याचा काहीच प्रतिसाद नव्हता, आणि इथे तिच्या तर शरीरातून कोणी प्राण काढून घेतला असावा असंच तिला वाटलं, आणि ती तशीच खाली बसून पडली। आता पुढे तो फोन तसाच हातात घेऊन ती तशीच निपचित पडली होती। ना बोलत होती, ना रडत होती, ना आक्रोश करत होती। जणू फक्त तिचं शरीर तिथे असावं, आत्मा तर कधीच बाहेर पडला होता। आज पूर्ण दिवस किती खुश होती ती, ज्याची ते दोघेही किती महिन्यांपासून वाट पाहत होते, तो दिवस अखेरीस आला होता त्यांच्या आयुष्यात। ती आनंदाची बातमी त्याला सांगण्यासाठी किती आतुर होती ती, पण कदाचित तेव्हाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। तिने कधी स्वप्नात असा विचार केला नसेल, ते आज सत्यात घडलं होतं। ती तशीच शून्यात बघत बसली होती। कमलाताई आल्या आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या। तिथे पण तिला काहीच शुद्ध नव्हती। मॉम इतक्या जीवाच्या आकांताने रडत होत्या, पण तिच्या डोळ्यातून मात्र एक टिपूस आलं नव्हतं। मॉमने पण खूप प्रयत्न केला तिच्या डोळ्यात अश्रू आणण्यासाठी किंवा ती रिॲक्ट करण्यासाठी, पण नव्हतीच होत ती रिॲक्ट। फक्त एकटक शून्यात बघत बसली होती। पण जेव्हा डॅड डॉक्टरांशी बोलले आणि डॉक्टरांनी जी अवस्था अमितची त्यांना सांगितली ते तिने ऐकलं। त्यांच्या डोक्याला खूप मोठी इजा झाली आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट द पेशंट हॅज गोन इनटू ए कोमा। ते कोमामध्ये गेले आहेत। आय एम सॉरी। डॉक्टरांचे ते शब्द तिच्या हृदयाला भिडले आणि हृदयातून एक कळ बाहेर पडली। डॉक्टरांचे ते शब्द तिच्या कानात वारंवार घुमू लागले आणि ती जोरातच ओरडली आणि चाकची उठली। तिला आता फक्त तिचा मीत हवा होता। तो कोमामध्ये कसा काय जाऊ शकत होता? तिला एकटीला सोडून जाण्याची परमिशन नव्हती त्याला, आणि आता तर तिच्या पोटात त्यांचं बाळ होतं। मग अशा परिस्थितीत तो तिला एकटं सोडूच कसा शकत होता? मीत, उठा ना, बघा मी आहे, तुमची जान। बघा ना मीत, माझ्याकडे एकदा डोळे उघडून। तुम्ही असे झोपून नाही राहू शकत। तुम्हाला माहीत आहे ना, मला तुम्ही हवे असतात प्रत्येक वेळी। प्लीज मीत, उठा ना, तुम्ही असं नाही करू शकत। तुम्हाला माझी शपथ आहे मीत, उठा लवकर। ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून बडबडत होती आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता, पण तो मात्र हलत नव्हता। बराच वेळ ती तिथेच त्याच्या बेडवर डोकं ठेवून होती, त्यालाच एकटक बघत। तो मात्र शांत डोळे मिटून निपचित पडून होता। आता दुसरा दिवस उजाडला होता, पण तरी ती तिथेच त्याच्या जवळच बसली होती। एका क्षणासाठी तिने त्याला एकटं सोडलं नव्हतं। तिला काहीच सुधरत नव्हतं, फक्त तो हवा होता, आणि तो होता की उठायचं नाव घेत नव्हता। जानू बाळा, चल काहीतरी खाऊन घे, कालपासून उपाशी आहेस तू, मॉम बोलल्या। त्यावर तिने नाहीमध्ये मान हलवली। मॉम, हे बघा ना, कालपासून झोपले आहेत, अजून जेवले पण नाहीत, त्यांना सांगा ना उठायला। मी कधीपासून उठवते पण नाही उठत ते। आज माझं का नाही ऐकत आहेत ते? नाहीतर एरवी नुसते जान जान करत मला छळत असतात, मग आज मी इतकं सांगते तरी का नाही उठत आहेत ते? मॉम, तुम्ही तरी सांगा ना त्यांना, तुमचं ऐकतील ते। जानू बडबडत होती, तिची शुद्ध झरपली होती। जानू, अमितला काही होणार नाही, तो लवकर बरा होईल। मॉम जानूला धीर देत होत्या, पण खरं तर त्याच आतून इतक्या तुटल्या होत्या की त्यांनाच कळत नव्हतं की स्वतःला सावरू की जानूला। नाही मॉम, त्यांना काहीच झालं नाही, ते मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असं वागत आहेत।
तुम्ही सांगा ना त्यांना, आता मस्करी खूप झाली, उठा आता. जानू बोलली तसं मॉमने तिच्या दंडाना पकडून तिला गदागदा हलवलं. जानू, अगं भानावर ये. अमित झोपला नाही आहे गं बाळा, तो कोमामध्ये गेलाय, मॉम रडून बोलल्या. मॉम, नाही, हे काय बोलत आहात तुम्ही? ते झोपलेत, मुद्दाम असे वागत आहेत, मला छळायला मज्जा येते त्यांना. जानू बडबडत होती तशी मॉमने तिला स्वतःजवळ वळवलं आणि सणकन तिच्या एक थोबाडीत मारली. जानू, भानावर ये, मॉम बोलल्या. तशी ती ओक्साबोक्शी रडू लागली आणि तिला परिस्थितीची जाणीव झाली. मॉम, का हा एवढा सगळा त्रास ह्यांना सहन करावा लागत आहे? ह्यांनी तर कधीच कोणाचं वाईट नाही केलं, मग तरी देव प्रत्येक वेळी का असा करतो? जानू रडून बोलत होती. जानू, देवाच्या मनात काय आहे ते आपल्याला नाही कळणार बाळा, ही वेळ पण निघून जाईल, मॉम तिला धीर देत बोलल्या. पण ती मात्र जागची उठली आणि तिने तिचे डोळे पुसले. नाही मॉम, देवाला का आपण दोष द्यायचा? जो दोषी आहे त्याला शिक्षा द्यायची वेळ आता आली आहे, जानू बोलली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. ती झपझप पावलं टाकत तिथून निघून गेली. मॉम तिच्याकडे पाहतच राहिल्या. त्यांना पण कळत नव्हतं ती कुठे गेली इतक्या घाईघाईत. पण त्या गेल्या नाहीत, कारण त्यांना अमितकडे थांबणं गरजेचं होतं. नाही, तुम्ही सगळ्यात बेस्ट डॉक्टर अपॉइंट करा, पण माझा ब्रो लवकरात लवकर मला बरा झालेला हवा आहे, प्लीज, कुणाल फोनवर बोलत होता. बास कर तुझी ही नाटकं, तुला ना मी सोडणार नाही. ज्याने तुला आधार दिला त्याच्याच जीवावर उठलास तू, लाज नाही करे वाटली तुला? जानूने त्याच्या कॉलरला पकडलं होतं आणि आता तिच्या डोळ्यातून आग बाहेर पडत होती. वहिनी, प्लीज, हे काय करत आहेस तू? प्लीज सोड मला. कुणालला काही कळलंच नाही. तिच्या ह्या अनपेक्षित वागण्याने तो पण भांबावला, पण तिने मात्र त्याच्या एक सणसणीत कानाखाली वाजवली. खबरदार, तुझ्या ह्या घाणेरड्या तोंडाने मला वहिनी बोललास तर. जानू खूपच रागात बोलली. तसा तो त्याचा गाल चोळत रागाने तिच्याकडे पाहू लागला. त्याला कळतच नव्हतं नक्की काय घडतंय. वहिनी, स्वतःला सावर. आय नो तू थोडी डिस्टर्ब झाली आहेस, पण ट्रस्ट मी, ब्रोला मी काहीच होऊ देणार नाही. जगातला बेस्ट टू बेस्ट डॉक्टर मी हायर करतोय ब्रोला बरं करण्यासाठी. तो बोलला तशी तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तू माझ्या मीतसाठी डॉक्टर हायर करणार? अरे हाड, लायकी आहे का तुझी त्याच्या नखा एवढी सुद्धा? हे जे साम्राज्य उभं आहे ना, ते माझ्या मीतने निर्माण केलं आहे, त्याच्या बुद्धीच्या हुशारीच्या जोरावर. पण तुला तरी मी हे का सांगते? तुम्हाला तर सगळं ओरबाडून घ्यायचीच सवय झाली आहे ना. तुला इतकं प्रेम दिलं ह्यांनी, पण तरी तू मात्र त्यांच्यावरच उलटलास. शेवटी तू त्या मोहन राज्याध्यक्षाचाच मुलगा. तू पण तुझ्या वडिलांसारखाच निघाला रे, एकदम नीच. जानू रागात बोलली. तसा कुणाल रागात जोरातच ओरडला. वहिनी, ओरडू नकोस, तुझी सगळी कारस्थानं मला माहीत झाली आहेत. आज माझा मीत ज्या अवस्थेत आहे त्याला तूच कारणीभूत आहेस, माहीत आहे मला. तूच त्यांच्यावर हल्ला केला ना, तूच त्या शूटरला इन्स्ट्रक्शन्स दिले, मी माझ्या कानांनी ऐकलंय सगळं. जानू बोलली तसा तो शॉक झाला. म्हणजे हिने कधी ऐकलं, हिला कसं कळलं? तो विचार करू लागला. तुला असंच सोडणार नाही मी. तू माझ्या मीतला मारण्याचा प्रयत्न केला. जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगायला हवी होती रे तू. ज्या ताटात खाल्लंस तिथेच थुंकलास तू. ज्याने तुला सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं, त्याच्या मरणाची सुपारी देताना जी भासडली कशी नाही रे तुझी? नाही तुला तुझ्या आईबापासारखं जेलमध्ये सडवलं ना, तर नाव लावणार नाही मी, सौ जान्हवी अमित राज्याध्यक्ष. ती एखाद्या वाघिणीसारखी गर्जून बोलत होती. पण तो मात्र हाताची घडी घालून उभा होता, तिच्यावर कुत्सित हसत. ओ रिअली? तू मला जेलमध्ये सडवणार? हां, खरंच? तो गडगडाटी हसला. तशी ती त्याच्या अंगावर धावून गेली आणि तिने त्याची कॉलर पकडली. बाद झाली हा तुझी ही नाटकं. चल निघ माझ्या घरातून. आज तुझा खरा चेहरा सगळ्यांना दाखवतेच की नाही ते बघच तू. ती त्याच्या कॉलरला पकडून बोलत होती की त्याने त्याच्या कॉलरवर असणारे तिचे हात जोरात झटकले आणि तिच्या केसांना पकडून तिला बाजूला केलं. तशी ती विव्हळली. आई गं! तिच्या तोंडून वेदनेने शब्द बाहेर पडले. बास, इतक्यातच त्रास झाला का?
अजून तर खूप त्रास द्यायचा बाकी आहे तुम्हा दोघा लव बर्ड्सना, जसा तुम्ही माझ्या मॉम डॅडना दिलाय अगदी तसाच. त्या सगळ्यांचा हिशोब पूर्ण करायचा आहे मला. तो तिचे केस अजूनच ओढत बोलला तशी ती पुन्हा वेदनेने कळवळली. तुझा खेळ संपलाय कुणाल, फक्त माझी एक साक्ष आणि तू जेलमध्ये. तिला वेदना होत होत्या तरी ती हसून बोलली. तसं त्याने तिला सोडलं आणि तो पुन्हा हसू लागला, पण ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. जान्हवी, उप्स, सॉरी जान, अशीच हाक मारतो ना ब्रो तुला? उप्स, ब्रो नाही, तो अमित राज्याध्यक्ष. तो खूपच खोचकपणे बोलला तशा तिने हाताच्या दोन्ही मुठी रागाने आवळल्या. तुला त्याच्या तोंडून पुन्हा जान ऐकायचंय की मग वर्षानुवर्ष त्याला असंच खितपत असलेलं बघायचंय? तो दात विचकत बोलला तशी ती अजूनच संतापली. कुणाल, थोबाड बंद ठेव तुझं, ती चिडून बोलली. नाही ठेवणार. काय करशील? तो बाजूच्या चेअरवर आरामात बसून बोलला. तू असा मानणार नाही. मी इन्स्पेक्टर मानवला सगळं खरं सांगते, म्हणजे तोच बरोबर तुला तुझ्या कर्माची शिक्षा देईन, ती बोलली आणि तिने तिच्या फोनमधून मानवचा नंबर डायल केला. पण तोच. अमित राज्याध्यक्षाला जर पुन्हा जिवंत बघायचं असेल तर फोन कट कर, कुणाल बोलला तशी ती स्तब्ध झाली आणि तिने पटकन फोन कट केला. त्याच्यावर कितीही राग आला असला तरी अमितच्या जीवाशी ती खेळू शकत नव्हती. दॅट्स लाईक अ गुड गर्ल, तो पुन्हा मोठ्याने हसून बोलला. पुन्हा जर माझ्या मीतला काही करण्याचा विचार जरी केला ना तर इथेच गाडीन तुला, ती बोलली. तिच्या रागाचा पारा आता 7व्या आसमानावर होता, पण तो मात्र तिच्याकडे विचित्र नजरेने हसत पाहत होता. म्हणजे तू एवढीशी पोरगी माझं काहीच बिघडवू शकत नाही, असंच म्हणायचं होतं त्याला त्याच्या नजरेतून. जान्हवी, किती ग भोळी आहेस तू. चल, आता तुला सगळंच कळलं आहे माझ्याबद्दल, तर मग मीच सांगतो तुला, छातीत ठोकपणे सांगतो. हो, मीच करवला तो हल्ला त्या अमित राज्याध्यक्षावर, कारण मी नाही पाहू शकत त्याला असं इतकं आनंदी, इतकं खुश, जेव्हा की त्याने माझ्या मॉम डॅडना माझ्यापासून दूर केलं. तर तो पण ते सुख डिझर्व करत नव्हताच. आणि तुला काय वाटतं, मी एवढं सगळं असंच केलं असेल का? म्हणजे अमित राज्याध्यक्षाला मी एका शार्प शूटरकडून शूट करायला लावलं. ही एवढी मोठी रिस्क मी अशीच घेईन का? तो अमित तर जागीच ठार झाला असता, पण तो रॉनी कडमडला ना मध्येच त्याच्या बॉसला वाचवायला, नाहीतर त्याचं रामनाम सत्य तेव्हाच झालं असतं. कुणाल बोलत होता तशी ती रागाने त्याच्याकडे पाहत होती. आता तुला असं वाटतंय की तू माझ्या विरोधात साक्ष देशील आणि मी अडकला जाईन? नो वे डार्लिंग, अडकली तर तू आहेस माझ्या कचाट्यात. आता तुला जे मी सांगेन तेच तू करशील, तो बोलला. मी असं काहीच करणार नाही आहे, तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर मीच आणणार, ती चिडून बोलली. तसा तो पुन्हा हसला. तू सगळं करशील, जसं मला हवं अगदी तसंच, तो तिला डिवचत बोलला. तशी ती पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहू लागली. अशी रागाने पाहू नकोस, घाबरलो ना मी, तो मुद्दाम कुत्सित हसत बोलला. तुझा तो बिनडोक नवरा फक्त नावाला मोठा बिझनेसमन आहे, पण नात्याला त्याने सर्वात वरचं स्थान दिलं आणि त्याचाच फायदा घेतला. मी मुद्दाम माझ्याच मॉम डॅडच्या विरोधात उभा आहे असं भासवलं मी तुम्हा सर्वांनाच, पण खरं तर मी त्यांच्यासोबतच उभा होतो. पण त्याला काय वाटलं, कुणाल माझा भाऊ माझ्यासोबत आहे. मी त्याचा विश्वास संपादन करत गेलो आणि तो अजूनच माझ्यावर विश्वास ठेवू लागला आणि त्याच विश्वासाच्या आधारावर त्याने मला ही पॉवर दिली, पॉवर ऑफ अटॉर्नी. तो त्याच्या हातातले ते पेपर्स तिला दाखवत बोलला. तशी ती शॉकच झाली. तिला विश्वास बसत नव्हता की अमित असं काही करेल. विश्वास बसत नाही आहे ना, पण हेच खरं आहे, तो बोलला. तशी ती जागेवरच खाली बसून पडली. म्हणजे तिचा मीत इतका हुशार, इतका बुद्धिमान तिचा नवरा, आणि ही एवढी मोठी चूक करेल, तिला तर अजिबात खरं वाटत नव्हतं. पण सध्या तेच खरं होतं. जान्हवी, हे पेपर्स बघून तरी तुझ्या लक्षात आलं असेल ना की मी काय करू शकतो, तो पुन्हा तिच्याकडे पाहून बोलला. पण ती तर स्तब्ध झाली होती. आता जे मी सांगतोय ते आणि तसंच करायचं, जर नाही केलं तर, तो बोलतच होता की तीच बोलली. तर काय करणार आहेस तू, तिने रागीट लूक देऊन त्याला विचारलं.
तर मग विसर की अमित राज्याध्यक्ष कधी कोमामधून बाहेर येईल, किंवा मग तो कोमात असतानाच देवाला प्रियही होऊ शकतो. हा, तो बोलला तशी ती रागाने जोरातच ओरडली, कुणाल. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.